परंतु आमच्या गावातून विरोधातला उमेदवार आहे, तो जरा मस्तीत आहे पैशाच्या, जरी मस्ती असली त्याला तर त्याची मस्ती उतरवण्याचं काम आम्ही निश्चितपणानं आमच्या गावकरी मंडळी करणार आहोत. कारण गावामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास नाही. ज्या गावातील शासनाच्या योजना गावामध्ये भांडी आणि पेटी वाटप किंवा बांधकाम कामगारांसाठी वाटप केलं, ते वाटप पैसे घेऊन केलं. प्रत्येक व्यक्तीकडून 1500, 2000, 1000 रुपये वसूल केले आणि ते वाटप केलं. आणि तेच काम आपल्या उमेदवार वैशालीताईंनी 1 रुपया न घेता आपल्या भागातील जिल्हा परिषद गटामध्ये परिसरामध्ये वाटपाचं काम फॉर्म भरून घेतलं. आमच्या गावातील उदय गाव असतील आणि त्याची सर्व टीम यांनी आमच्या गावामध्ये सुद्धा 500 फॉर्म भरले कोणाचाही रुपया न घेता. आणि त्या ठिकाणी लोकांना त्या वस्तू थोड्या दिवसात मिळणार आहेत. हे काम त्या उमेदवाराकडून पैसे घेऊन झालं आणि आपण विनामूल्य करत आहोत. आमच्या गावामध्ये रामराजे साहेबांना मानणाऱ्या सर्व शिक्षण संस्था असेल, गोविंद डेअरी असेल, कारखाना असेल, दूध संघ असेल, या सर्व माध्यमात मार्केट कमिटी असेल, या माध्यमातून जवळजवळ 40 कामगार आमच्या गावातून त्या ठिकाणी नोकरी करतात. त्यामुळं आमच्या गावचा बेस फार मजबूत आहे. त्यामुळं कुठलीही चिंता करू नका. आमचं गाव चांगल्या पद्धतीनं मतदान दोन्ही उमेदवाराला देईल. आता या गावाबद्दल बोलायचं झालं तर स्वर्गीय बाबासाहेब निंबाळकर आणि विठ्ठलदादा धनी ही 2 मातबर या गावचे गेली 50 वर्षापासून काम करत होते. आणि गेली 50 वर्षापूर्वी या गावाला जिल्हा परिषदचा सदस्यपदाचा मान मिळाला होता आणि त्याच्यानंतर आता स्वातीताई वैशालीताईंना मिळतोय. मला विनंती गावाला करायची की अशा पद्धतीचं इतकं जिल्हास्तरीय मोठं पद ज्यावेळेस गावामध्ये उमेदवारी मिळत असती त्यावेळेस गावातील सर्व लोकांनी, मतदारांनी स्वतःच्या गावातील अंतर्गत मतभेद विसरून आपण सर्वांनीच एकमुखी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. विशेष